यांचा हा संघ असेल. कॉल कोणाचा असेल? येस, निशीचा असेल कॉल. निशी कर्णेकर यांचा असेल कॉल. इट्स कॉल इज नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करणार क्षेत्ररक्षण. ओके, तो दोस्तों, न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. प्रयास वलसोलकर यांचा संघ, या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे निशी कर्णेकर यांच्या संघाला. आपण दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया आणि वळूया मैदानाकडे आणि त्याचप्रमाणे आमच्या कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. आणि आपण सामनावीर, मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहोत अफान. चलिए अफान, पप्पी भाई, वसीम भाई. वसीम भाई, मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे. आपण आता जो सामना पाहिला मित्रांनो, अगदी अटीतटीचा सामना, रंगतदार सामना. विपुल पांडुळकर यांना विनंती असेल, प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीचे सर्व माझ्या समवेत आहेत. त्यांचा सुद्धा एक मोठा प्रवास राहिलेला आहे. एक मराठी उद्योजक आहेत आणि त्यांची स्वतःची ती वेबसाईट आणि ब्रॉडकास्टिंग त्यांचं स्वतःचं आहे. प्रो लिंक स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मराठी उद्योजकाला सपोर्ट करा. तर या मागच्या सामन्याचा सामनावीर या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच साजिद लाला. वेलकम साजिद जी. अरे बाबू, इधर कैमरा है. आणि इब्राहिम यांच्यासाठी इथे कॅश प्राइज आलेला आहे. सन्माननीय प्रोलिंग स्पोर्ट्सचे सर्व विपुल पांडुलकर यांच्या वतीने 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. इब्राहिम या आपण. इब्राहिम यांना विनंती आहे. इब्राहिम नाखुदा यांना विनंती आहे. चला मित्रांनो, आपण उशीर करू नका, कारण आपल्याला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. इब्राहिम नाखुदा यांना 200 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे विपुल पांडुळकर यांच्या वतीने. ते आपण स्वीकारावं. येस, विपुल पांडुळकर यांची या मैदानामध्ये एंट्री झाली आणि त्यांच्या बॅटमधून तो षटकार आला आणि त्या षटकारानं त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि म्हणूनच विपुल पांडुळकर यांच्या वतीने हे 200 कॅश प्राइज देऊन आपण इब्राहिम यांना सन्मानित करणार आहोत. वेल डन इब्राहिम, मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आता मात्र आपण वेळ न दवडता लगेचच वळणार आहोत नेक्स्ट मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
स्टेज पे हाई हाई, माइक पे नाम गूंजे, अपनी पूरी स्वाद लाई है। वसीम खान आगे बीट पे चलता धुआं, जैद कादरी बोले आज तो होगा धमाका। स्काय 11 अलिबाग या दोन संघांमध्ये सामना. नाणेफेकीचा कौल वाघोबा मुरुड संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय वाघोबा मुरुड संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो.
येस, अजका 11 अलिबाग या संघाला विनंती आहे की आपण जर मैदानावरती प्रवेश केला नाहीत खेळण्यासाठी तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी असेल. आपल्याला दिलेली वेळ संपलेली आहे. येस, 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे. हा मेसेज माझ्यापर्यंत आलेला आहे आणि अलिबाग संघाला 3 धावांची पेनल्टी स्वीकारावी लागेल. कारण इथे आपण पाहतोय जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन जे आहेत त्याप्रमाणे 9व्या क्रमांकाचा इथे रूल आहे. जर आपण उशीर केला तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी बसेल आणि इथे अलिबाग संघ थोडासा उशिरा आला आणि म्हणून त्यांना 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे. आपण लवकरात लवकर खेळण्यासाठी सज्ज व्हावं. जर यानंतर अजूनही उशीर केलात तर पुन्हा एकदा मंडळ आपल्याला पेनल्टी देऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे अलिबाग संघाला की आपण लवकरात लवकर फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. 3 धावांची पेनल्टी अलिबाग संघाला बसलेली आहे. हा सामना मित्रांनो फार महत्वाचा सामना आहे. दोन्हीही संघ अगदी मातब्बर आहेत. एक संघ अलिबाग तालुक्यातील आहे तर दुसरा संघ मुरुड तालुक्यातील आहे. वाघोबा मुरुड हा संघ नावाजलेला आणि अगदी मातब्बर संघ आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. बऱ्याच वेळा या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय, त्याचप्रमाणे फायनल जिंकल्यात आणि अलिबाग संघाने सुद्धा फायनल्स जिंकलेले आहेत. तर हा सामना अगदी फायनलचा सामना होतोय की काय अशा प्रकारचा भास व्हावा असा हा सामना असेल. परंतु जे काही रूल्स आहेत, जे काही रेग्युलेशन्स आहेत, जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत त्याप्रमाणे आपण अलिबाग संघाला 3 धावांची पेनल्टी ऑलरेडी दिलेली आहे. आणि आता जर आपण उशीर केलात तर पुन्हा एकदा पेनल्टी देण्याचा इथे विचार सुरू असेल, लक्षात घ्या. येस, दोन्ही फलंदाज मैदानावरती अवतरित होत असताना आपण पाहत आहोत. अलिबाग संघाला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. वाघोबा मुरुड संघाचा 12वा खेळाडू इथे आलेला आहे. अलिबाग संघाला विनंती आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. येस, सामन्याला सुरुवात होत आहे आणि या सामन्याचं धावतं समालोचन आमचे साथी समालोचक गुड्या जाधव यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. चला, 3 रनची पेनल्टी सोबत अलिबाग संघ सज्ज झालाय. त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय अर्थात वाघोबा मुरुड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजका 11 अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन बॅटर अर्थात मॅन फ्रॉम रोहा निशी कर्णेकर आपल्याला फलंदाजी करत असताना स्ट्राईकवर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती सार्थक, गोलंदाजी मार्क वरती साहिल नागोटण्याचा. साहिल आहे मुरुड कोलीवाड्याकडून बिलॉंग करतो. तीन रनची पेनल्टी ऑलरेडी आहे, सो त्याच्यामुळे थोडं क्विक होऊयात आपण. निशी पहिला बॉल निशी कर्णेकर रोह्याचा
कॉन ठोकतोय मुरुडच्या मैदानावरती षटकार. एक टॅगलाईन वाचली होती की देव तुमचे व्हॉट्सअपचे स्टेटस पाहत नाही, देव तुमचे कर्म पाहतो. सो कर्म चांगले करा, कर्माची फळं मिळतात म्हणजे मिळतातच. आणखीन एकदा सलगचा दुसरा षटकार. स्कोर कार्ड वरती 9 धावा लागतील, कारण का 3 रनची पेनल्टी आहे, त्यामुळे स्कोर कार्ड वरती 9 धावा लागलेल्या आहेत. परत एकदा निशी कर्णेकर, पण थोडासा धोकादायक. रितेश आहे झेल आणि फलंदाज. निशी कर्णेकर, रितेशनी पकडला झेल, फलंदाज बाद. रायगड जिल्हा ज्याने गाजविला. चला, बॅटिंग साठी नवीन फलंदाज अर्थात मृणाल वर्सोलकर आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 2 षटकार व 3 रनची पेनल्टी, त्याच्या माध्यमातून 9 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. साहिल थोडासा एक्सपेन्सिव्ह वाटत होता 2 बॉल मध्ये, बट त्याच्यानंतर त्यांनी केलेला कमबॅक, अक्रॉस लाईन ठेवली होती आणि त्याच्यामुळे तो शॉर्ट बॉल कळालाच नाही. फुलटॉस बॉल झोपून मारायचा प्रयत्न, म्हणजे मारल्यानंतर अक्षरशः बॅटर बसला जागेवरती. एक धाव येते धावफलकावरती. थोडा का होईना क्षेत्ररक्षक फंबल झाला, बट तरी पण त्यांनी धावफलकावरती रन वाचवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून धावफलकावरती फक्त एकच धाव चौथ्या चेंडूवरती येऊन 10 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार. स्ट्राईक वरती सार्थक खूप टाइम नंतर. सार्थकने हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळली धावफलकावरती. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं, मिडॉनचा मिड ऑफ पर्यंत जाऊन चेंडू अडवतोय, फेकी करतोय. एक धावा आणखीन एकदा येणार. 11 धावसंख्या धावफलकावरती. जर वेळेत आलात नाही, वेळेमध्ये टॉस झाला नाही, वेळ वाया घालवला तर पेनल्टी दिली जाणार. हा स्ट्रेट फॉरवर्ड मेसेज फ्रॉम कमिटी. बॅटवरती परत मृणालच्या आला नाहीये बॅट. एकच धाव, एका धावेने षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती बनल्यात. 12 धावसंख्या धावफलकावरती येताना आपण पाहतोय.
जर बघाल तर ही गोष्ट चांगली आहे की त्याच्या बॅटवर ना हातामध्ये आपण एक धोकादायक शस्त्र घेऊन फिरतोय. तो आपल्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करा त्याला. चेंडू हातामध्ये घेऊन फिरत होतो आपण, पण नंतर फिरत असताना टवाळक्या करत असताना पटकन एकचा डबल कन्व्हर्जन होताना पाहायला मिळाला. ह्या ज्या चिके सिंगल्स बटरी डबल्स ज्याला म्हणतो ना आपण, त्या करणं कंपल्सरी आहे. तशा रन्स येणार जेव्हा आपली बॅट चांगला फ्लो मध्ये नाही आहे. हा चांगला बॉल आहे, खरंच चांगला बॉल आहे. ज्या पद्धतीने त्यांनी फक्त आणि फक्त खोदायचं हेच माइंड मध्ये क्लिअर केलं होतं, त्यानुसार तर हा चांगला बॉल टाकलाय. एका धावेने धावफलकावरती वाढ होणार. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईक रोटेशन, सार्थक स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती झुहैर. झुबेरचा बॉल खूप तिखट. स्ट्राईक रोटेट करणार, वाईट बॉल येणार आणि फलंदाज बाद होणार. सो डॉट बॉल म्हणजे व्हाईट बॉल आलाय आणि विकेट सुद्धा मिळते. 1 रन मिळणार व्हाईट बॉलची आणि स्ट्राईक रोटेशन करण्यामध्ये, स्ट्राईक आपल्याकडे जास्त ठेवण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज सार्थक बाद. फलंदाज विराज स्ट्राईक वरती. विराज जुईकर साठी हा वाईट बॉल अवांतरित. आणखीन एक धाव. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. साहिलची ओव्हर स्टार्टिंगला थोडी एक्सपेन्सिव्ह, त्याच्यानंतर पूर्ण रन दाबले. म्हणजे जर आपण निशी कर्णेकरचे ते 2 छक्के जर काढून टाकतोय तर रन काही बनल्या नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे निशी आउट झाल्यानंतर रन एकही मोठा नंबर मध्ये आला नाहीये. नाही, क्षेत्ररक्षण थोडं का होईना पण खराब होताना पाहायला मिळालं. विकी आहे, विकी चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत आपण पाहतो 1 धाव धावफलकावरती. 19 धावसंख्या धावफलकावरती. हा नाही नाही नाही, मोठी लाऊड अपील झाली जरूर आहे, बट काही संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. लेग साईडला जास्तीत जास्त खेचून मारायचा मृणालचा प्रयत्न आहे, बट त्या प्रयत्नांना असमर्थ करतोय जुबेर. ज्या पद्धतीने जुबेरनी चेंडू खाली ठेवायचा प्रयत्न केलाय ना, तरी संपूर्णपणे नेत्र ठेवले. तो म्हणजे यॉर्क आणि यॉर्कच्या थोडा स्लॉट आणि यॉर्कच्या मधी बॉल ठेवायचा प्रयत्न त्याने ठेवले. 1 to go. हाही बॉल चांगला आहे. याही वेळेला शेवटचा बॉल, अंत भला तो सब भला, शेवटच्या बॉलवरती आणि डॉट बॉल येतोय. धावा धावफलकावरती बनल्यात. 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. सॉरी, 20 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहतोय. रितेश चौगले आलेला आहे धावफलकावरती. वळतो. 19 रन आतापर्यंत झालेले आहेत, फक्त 19 झालेत.
रितेश वरती आक्रमण, चेंडू हवे, झेल, धरतीला दान. दान धर्म माणसाने प्रत्येक वेळी करावेत, बट अशा ठिकाणी नको. आणि दान धर्म +1. थ्रो वेळेवर झाला नाही, थ्रो जागेवरती पोहोचला नाही, थोडासा वाईट थ्रो हातातून सटकला. विकेट होती, विकेटच्या बदली एक्स्ट्रा मधून रन येते. म्हणजे एक काल आम्ही जेवायला जेव्हा पंच आणि आम्ही सर्वजण गेलो होतो त्यावेळी यासिन सरांनी एक विषय काढला होता की बॉलर पॉइंट ऑफ व्ह्यूने काही रन्स येतात. आणि कॅच सोडली म्हणजे हा क्षेत्ररक्षकाकडून चूक आहे. मग हे एक्स्ट्रा रन बॉलरला का काउंट करता तुम्ही? घ्या आणखीन कॅच सोडा, कॅच सोडल्यावरती हे सोडणार, चेंडू सीमा पार, षटकार. नियमानुसार हे 6 धावा बॉलरच्या खात्यामध्ये ऍड होतील. बट जर एक बॅक ऑफ द माइंड आपण विचार केला की बॉलर म्हणेल अरे माझी काय चूक आहे, मी चान्स बनवून दिलेला तुम्हाला, तुम्ही झेल घेतलीत नाही, आता झेल सुटल्यानंतर तो रन एक्स्ट्रा बनवतोय ते पण माझ्याच माथ्यावरती का मारणार तुम्ही? सो बॉलरचं टेनिस क्रिकेटमध्ये ऑलरेडी मरण होतच आणि मग हा तर म्हणजे त्याला कॉफिन मध्ये टाकण्यासारखं झालं. परत एकदा मोठा फटका, आता चान्स बनलाय, चेंडू हवेमध्ये, पण तो चान्स परत एकदा, चेंडू सीमा पार, षटकार. जेव्हा झेल सोडली होती तेव्हा विराज 2 रन वरती होता आणि झेल सुटल्यानंतर विराजनी 14 धावा मारल्यात. सो धाव फलकावरती आता धाव गणित येऊन पोहोचले 33 ही धाव संख्या धाव फलकावरती. नाही हा जरा चेंडू खाली राहिला होता, उडाला नाही, हाईट कमी मिळाली, थोडासा फंबल झाला. धाव फलकावरती वाढ होते, एका धावेने धाव फलक पुढे, 34 धावसंख्या धाव फलकावरती. आणि थोडा का होईना ज्यावेळी रितेश आला त्याच्यानंतर रन्स बनल्यात, ज्या पद्धतीने बनायला हवे आहेत बनत चालल्यात रन्स. चला तिसरं षटक प्रगतीपदावरती. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते म्हणजे 4. चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या बॉलवरती एक होईना, बट विकेटचा प्रयत्न होता गोलंदाज रितेश कडून. बट ते जे झालं ते झालं. आता जर भविष्य चांगलं करायचं असेल तर वर्तमान चांगला ठेवावा लागतो. आता वर्तमान चांगलं करण्यासाठी बॉलर कडेच आहे. हा चांगला शॉट आहे, फिल्डिंग सुद्धा तेवढी चांगली आहे. धावफलकाकडे वळू आपण, ज्या ठिकाणी आणखीन एक धाव. मृणालच्या बॅटमधून आज रन नाही आल्या. सो इट्स टाइम, म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक वेळी आपला दिवस नसतो. सो कधी कधी अँकर रोल वरती पण जायचं असतं. विराट स्ट्राईक वरती, या ओव्हर मधला शेवटचा बॉल. नाही नाही नाही, कॅच होती. यस, डिक्लेअर मध्ये रन जातोय, म्हणजे स्ट्राईक वरती जेव्हा ओव्हर चालू होईल तेव्हा विराज स्ट्राईक वरती येणार. कारण का नियम काय आहे, जर बॅट मधून जर डिक्लेअर मध्ये रन जातोय तर मग स्ट्राईक रोटेशन आहे. सो शेवटच्या बॉलवरती बॅट मधून रन गेला, स्ट्राईक रोटेशन होणार आणि म्हणजे परत विराज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती धावा झाल्या त्या म्हणजे 3 षटकांच्या खेरीज 36 ही धावा संख्या धाव फलकावरती. अंदाज आर्यन आलेले पाहायला मिळणार.
चला हा काहीतरी पराक्रम झालेला आहे एक मैदानावरती. 2 रन काढलेले आहेत. पंच वळणार आमच्याकडे. यस, नो बॉल. टोटल 3. बीमर. चला नो बॉल म्हणजे फ्री हिटचा बॉल. फ्री हिट बॉल वरती 39 स्कोर कार्ड वरती आपण पाहणार रन्स. नो बॉल पहिला आर्यनची सुरुवात नोने. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल टोलवला. दे धक्का आणि घे छक्का. षटकार धावफलकावरती उसंडी घेतली जाते. 45 ऑन बोर्ड. काय स्कोर कार्ड रंगतोय ना. हा चांगला बॉल आहे. आर्यनने षटकार खाल्ल्यानंतर परिवर्तन केलं. एक धाव. दुसरीचा प्रयत्न मृणालने थांबवलं. एकच धाव. 46. आज विराजने एकदम कमालीचे बॅटिंग करताना पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने 2-3 षटकार नंतर एकेरी दुहेरी धावा धावफलकावरती बनवत राहिला. रन जास्त रोटेट करत राहिला. म्हणजे 3 रनची पेनल्टी या कंडिशनला आपण पाहतोय. काहीच वाटत नाहीये. परत एकदा फुल टॉस बॉल आहे. पंचांकडे कॉल. परत एकदा बीमर आणि हा नो बॉल. हा दुसरा बीमर पाहायला मिळाला. चला 2 नो आणि धावफलकावरती आपण पाहिला 47. परत एकदा व्हाईट बॉल हा येतोय आणि व्हाईट बॉल नंतर मग टोटल 2 रन घ्यायचे आहेत. कारण का पाठीमागे डिक्लेअर मध्ये रन जातोय. बॅट मधून रन नसल्या कारणास्तव. चला 49 ऑन बोर्ड. अलिबाग संघ अर्थात अजका 11 अलिबाग. SP नवगाव आणि युनायटेड नांदगाव. आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे.
ही धावसंख्या 10 फलकावरती झालेली 60 झाले 60. फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होताना पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण. चलो या 2 येतात. 2 धावफलकावरती वाढ. 62 ऑन बोर्ड, 63 टू विन. त्याच्याकडे आहे. तीन धावांची आणि आता मात्र 63 धावांची गरज असेल. लक्षात घ्या, पेनल्टी जर नसती तर 66 धावांची गरज असती. आणि अलिबाग संघ थोडासा उशिरा आला होता आणि म्हणूनच त्यांना 3 धावांची पेनल्टी दिली होती. आणि आता मात्र मुरुड संघाला, वाघोबा मुरुड संघाला 63 धावांची गरज असेल. मैदानामध्ये थोडासा टेक्निकल इश्यू झालेला आहे आणि म्हणूनच 5 मिनिटं आपण थोडा वेळ थांबणार आहोत. येस, कमिटीतर्फे माझ्यापर्यंत इथे मेसेज आलेला आहे की आपण थोडासा 5 मिनिट वेळ देणार आहोत. आमची टेक्निकल टीम जो काही इश्यू आहे, जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करत असताना आपण पाहतोय. हॅलो हॅलो, चेक. थोडीशी डॅमेज झालेली असल्यानं तिथे थोडंसं काम चालू आहे.
व्यासपीठावरती प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी सजलेली इच्छितोय की हा सामना अगदी अटीतडीचा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला वायफाय इथे प्रोव्हाइड केलेला आहे ते सन्माननीय अवधूत भाई यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचे टेक्निशियन्स फरहान सन्माननीय फरहान खान यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण इथे काही प्रॉब्लेम झाला की लगेचच आम्हाला ते सहकार्य करतात. त्याचप्रमाणे विवेक यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद फरहान खान, विवेक. कारण मित्रांनो कोणतीही स्पर्धा म्हटली ना की तिथे फार मोठ्या सहकार्याची आवश्यकता असते. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रचंड असा खर्च असतो आणि मराठीमध्ये नेहमीच म्हटलं जातं सर्व सोंग घेता येतं परंतु पैशाचं सोंग मात्र घेता येत नाही. या 5 ते 6 मित्रांनी मिळून ही एक सुंदर अशी भव्य दिव्य टुर्नामेंट आपल्या समोर आपल्या भेटीला आणलेली आहे. परंतु त्यासाठी या मुरुड तालुक्यातील काही प्रतिष्ठित आणि दिलदार त्याचप्रमाणे दानशूर आणि क्रिकेटवरती प्रेम असणाऱ्या सर्व लोकांनी आम्हाला इथे सढळ हस्ते मदत केलेली आहे. मी या सर्वच दिलदार आणि दानशूर व्यक्तींचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून शतशः आभार व्यक्त करतोय. मुरुड तालुक्यामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेटच्या मॅचेस किंवा टुर्नामेंट होत असताना पाहायला मिळत नाही आणि
तीच गोष्ट लक्षात घेऊन हे सर्व मंडळी आहेत त्यांनी एक स्वप्न पाहिलं की आपल्या या तालुक्यामध्ये, आपल्या या शहरामध्ये टेनिस क्रिकेटची एक चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे. आणि 2 ते 3 वर्ष ते स्वप्न पाहत होते, परंतु ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फार मोठी प्रचंड अशी मेहनत करावी लागते. काही प्लॅनिंग असतात, काही प्रोग्रामिंग असतात. जवळजवळ 30 दिवस या सर्व मंडळींनी इथे खूप मेहनत घेतलेली आहे. काही क्षणातच आता मात्र सामन्याला सुरुवात होईल. तो चलिए दोस्तों, मैच शुरू होने जा रहा है. मैं यासिन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. यूनाइटेड नांदगांव और एसपी नौगांव दोनों भी टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द हमसे राब्ता करें, जल्द से जल्द यहां पे हमसे आके मिलें. चलिए दोस्तों, जीतने के लिए 63 रनों की जरूरत. 4 ओवर का ये मुकाबला. तकरीबन 16 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं, मगर वागोबा मुरुड मैं जानता हूँ. देखिए स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है ना, पराग आरेकर जब तक मैदान में रहेंगे ये मैच वागोबा मुरुड के पक्ष में ही होगा, क्योंकि कमाल का ये बल्लेबाज है. फिर वो अंडर आर्म क्रिकेट हो या ये टेनिस क्रिकेट का खेल हो, ओवर आर्म क्रिकेट हो. आहा, मगर गुड्डिया ने पहली ही गेंद के साथ बहुत ही बढ़िया शुरुआत की है. आकाश गोंधड़ी उनका नाम, खानाओं से बिलोंग करते हैं, अलीबाग तहसील से, और एज अ आइकॉन के रूप में आज यहाँ पे इस अलीबाग टीम में खेलते हुए दिखाई दे रहे हैं. पहला ओवर लेके आए हैं बाएं हाथ से राउंड विकेट. जी हाँ, स्लोवर वन गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, तेज तर्रार गेंद पहली थी, और उसके बाद यहाँ पे थोड़ी सी उंगलियां फेरी थी, और कभी गेंद को बाहर की तरफ निकालने में कामयाब होते हैं तो कभी गेंद को अंदर की तरफ कट करते हैं. कटर गेंदबाज है, हुनर है इस गेंदबाज में, और इसी वजह से तो एज अ आइकॉन के रूप में यहाँ पे खेल रहे हैं. लगातार 2 गेंदें बिंदी करना, ओहो, लगातार 3 गेंदें यहाँ पे पराग आरेकर के सामने बिंदी करना आसान नहीं है. पराग आरेकर को मैंने रोहा के मैदान पर, नावा के मैदान पर पहली मर्तबा देखा था. वहां पे उन्होंने छक्कों की झड़ी लगाई थी, और उस वक्त से मैं इस खिलाड़ी को पहचानता हूं. बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, पावर हिटर है. जी हाँ, इस मर्तबा जोरदार प्रहार तो किया है, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात निशी करने कर कहां छोड़ने वाले थे, वो भी ऐसा आइकॉन के रूप में खेल रहे हैं. बहुत ही बढ़िया ये कैच, और इसी के साथ ये फर्स्ट विकेट डाउन. देखिए अभी जो बल्लेबाजी करने के लिए इस बीच हम देख सकते हैं रुचित पाटिल. मैं इस खिलाड़ी को भी बखूबी जानता हूं. लास्ट ईयर मुझे आज भी याद है, श्रीवर्धन तहसील में एक बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट हुआ था. वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे. ओहो, यहाँ पे कैच ड्रॉप किया है. जी हाँ, फ्रीड था मेरे ख्याल से, शायद फ्रीड था. इस वजह से रुचित के लिए कोई खतरा नहीं, मगर रुचित के बारे में मैं जरूर चर्चा करना चाहूंगा, क्योंकि यंगस्टर खिलाड़ी है. और मुझे आज भी याद है वडोली के मैदान पर जब जीतने के लिए
32 या 33 रनों की जरूरत थी अंतिम 6 गेंदों में। इस खिलाड़ी ने लगातार 5 छक्के लगाए थे और आइकॉन के रूप में जो आए हुए गेंदबाज थे उनके ऊपर टूट पड़े थे और अंतिम गेंद मात्र डॉट हुए थे और वो मैच उन्होंने हारा था। वो सभी के दिल को लगा था। यही वो यंगस्टर खिलाड़ी है रुचित। खर्च किए हैं जिस तरह की गेंदबाजी के लिए आकाश गोंधड़ी अर्थात गुड्डिया नाम से सुपरिचित ये गेंदबाज पहचाने जाते हैं ना, उसी तरह की गेंदबाजी देखने को मिली। हालांकि मुझे ऐसा लग रहा था कि सीमेंट विकेट है और बहुत ही अच्छी धूप यहाँ पे खिली हुई है और शानदार बल्लेबाज उनके सामने है, तो थोड़ा सा महंगा साबित हो सकता है क्योंकि 30 गज का दायरा था। मगर गुड्डिया तो गुड्डिया है। अगली गेंद, जी हाँ, ओवर पिच गेंद थी। ऑन द राइज खेलने की कोशिश की रुचित ने। रुचित लास्ट ईयर क्या फ्लो में थे, रुचित ने क्या बल्लेबाजी की थी। सही मायनों में बहुत ही कम उम्र का ये खिलाड़ी है मगर ताकत से लबालब भरा हुआ और आत्मविश्वास से भी लबालब भरा हुआ बहुत ही बढ़िया बल्लेबाज। आज आइकॉन के रूप में यहाँ पे खेलते हुए मुझे भी अच्छा लग रहा है। जी हाँ, ये देखिए बाउंसर, मगर अंपायर जी नाराज। जी हाँ, वाइड करार दिया है। वाइड तो देना ही था। 1 बाउंस का इशारा भी आएगा। जी हाँ, आया है। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और हर ओवर में निशी कर्णेकर का ये बॉल होता है, ये भी मैं जानता हूँ। निशी कर्णेकर बल्लेबाज को डराना चाहते हैं। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद आसमान की बुलंदी पर, गेंद के नीचे फील्डर, क्या वहां पे कैच होगा? जी हाँ, ड्रॉप। ओ हो, ये क्या ड्रॉप किया है और वो भी एक अच्छे बल्लेबाज का, साहिल जैसे बल्लेबाज का आप कैच ड्रॉप नहीं कर सकते। देखिए, इस तरह की फील्डिंग के लिए आप नहीं जाने जाते। आप प्रोफेशनल खेल खेल रहे हैं, आप प्रोफेशनल ये व्यावसायिक तौर पर आप यहाँ पे इतनी दूर आए हैं सफर करके, बिल्कुल इस तरह की फील्डिंग नहीं कर सकते। जी हाँ, स्लो ओवर 1 दिया है चकमा और जिस विकेट की तलाश थी रुचित पाटिल जाएंगे मैदान से बाहर। एक स्लो ओवर 1 पर चकमा दिया है। लिए नए बल्लेबाज आए हैं। जुबेर बाएं हाथ के बल्लेबाज है और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इस मैदान में एडवांटेज जरूर मौजूद है। मगर निशी कर्णेकर भी यहाँ पे अपनी कलात्मक गेंदबाजी का मुजाहिरा पेश करते हुए। निशी कर्णेकर रोहा से बिलोंग करते हैं। अग्री बॉयज रोट, ये उनकी पहले टीम थी और रोट एक गांव का नाम है, वहां से वो बिलोंग करते हैं। एक ग्रामीण खिलाड़ी मगर आज आइकॉन के रूप में खेलते हुए जरूर हमें भी खुशी होती हुई क्योंकि बहुत ही जबरदस्त स्ट्रगल किया है इस खिलाड़ी ने। स्लोवर 1 गेंद को कट करने की कोशिश कर रहे थे, बाहर की तरफ ले जाना चाहते थे, बल्लेबाज फंस गए। बल्लेबाज ने देखिए आधे अधूरे मन से उस शॉट को खेला और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। वही गेंद लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। हवा में गेंद जरूर है। विराज कहां छोड़ने वाले हैं? विराज नहीं छोड़ेंगे। लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच, विराज जुईकर वहां पे मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर।
प्रथमेश, सॉरी प्रीतेश, यस रितेश। अलग अलग तरह के नाम, अलग अलग नाम के प्रोनाउंसिएशन। जी हाँ, इस बीच सार्थक सर पाटिल, जी हाँ ये गेंद आई है स्लॉट में, जी जाएगी सीमारेखा के बाहर। बहुत ही बढ़िया सिक्सर, कमाल का ये शॉट था। हालांकि रितेश पहली ही गेंद का सामना कर रहे थे, अपने इरादे स्पष्ट किए हैं रितेश ने। यस, जुबेर यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं, बाएं हाथ के बल्लेबाज। जी हाँ, आइकॉन के रूप में यहाँ पे खेल रहे हैं जुबेर, जो कि स्ट्राइक एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज। पहली गेंद से छक्के में डील करते हुए, जी हाँ बहुत ही बढ़िया स्ट्रोक है जुबेर का। वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में विराज जुईकर वहां पे मौजूद। थोड़ा सा फंबल जरूर हुए थे, उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। जहां पे एक रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन भी तब्दील किया है। अच्छी दौड़ लगाते हुए विकेटों के बीच में, और ये लगाना चाहिए दोस्तों। एक एक रन कितना अनमोल होता है, ये क्या आप नहीं जानते? जरूर जानते हो। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आए, गेंद की पिच तक पहुंचे। बहुत ही खूबसूरत ये शॉट, क्योंकि गैप में खेला हुआ। डीप कवर के फील्डर, ओहो खराब कलेक्शन। सार्थक सर पाटिल ने यहाँ पे की है गलती। ये एक एक जो गलतियां है ना, आप जिसे छोटी समझ रहे हो, ये छोटी गलतियां नहीं है, बहुत बड़ी गलतियां है। एक एक गलती का आपको खामियाजा भुगतना पड़ेगा। आहा, जुबेर पहले ही ऑप्शन के बाहर सफल होकर स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश में जुटे हुए थे। सार्थक ने परख लिया था। फुलर लेंथ वाइड यॉर्कर, बहुत ही बढ़िया सोच के साथ। हालांकि हम सोचते तो है, मगर उसे डिलीवर करना इतना आसान नहीं होता। उसके लिए मेहनत करनी पड़ती है, उसके लिए पसीना बहाना पड़ता है। जी हाँ, ये आई है गेंद रडार में, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है। क्या पकड़े जाएंगे? नहीं, गेंद गई है फिर से एक बार। टाटा बाय बाय करती हुई दर्शक दीर्घा में 6 रन। इनकी यहाँ पे आमद हो चुकी है। नवीद भाई उल्ले से मेरी गुजारिश है, नवीद भाई आप मंच पे आके तशरीफ रखें। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए हमारे संदेश बताएंगे। 41 रनों की जरूरत, 6 गेंदे और 41 रन। प्रिंस आए हैं, प्रिंस बोकाडे। 17 या 16 साल का ये लड़का होगा। पहला ही साल है, ऐसा ही मानो, क्योंकि लास्ट ईयर भी खेला था, मगर उस वक्त कोई जानता भी नहीं था। मगर इस साल तूफानी फॉर्म में है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। मैंने अभी भी उनको कुड़की बिग बैश में गेंदबाजी करते हुए देखा, और वहां पे एक आइकॉन खिलाड़ी को लगातार 3 गेंदें डॉट की थी, और वहां से सही मायनों में उनका आत्मविश्वास जरूर बढ़ा होगा। मगर यहाँ पे उनका स्वागत किया है स्वैग से, पहली गेंद पर चौका। छब्बीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं प्रिंस बोकाडे। अगली गेंद, जी हाँ बहुत ही खूबसूरत शॉट है ये, क्या कहने। वाह भाई वाह, ये तो लाजवाब प्रॉपर क्रिएटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ। थोड़ी सी जगह बनाई और देखिए क्या गैप में खेला था। यस डीजे, रितेश स्ट्राइक एंड पर। रितेश के बल्ले से 2 चौके हमें देखने को मिले हैं। इस बीच हवा में गेंद थी और डिक्लेयर जोन में ट्रैवल करती हुई, और इसी वजह से मिलेगा 1 रन। आपने नरसिंह पालमपल्ले का नाम सुना होगा, पूना से बिलोंग करते हैं। एक तूफानी खिलाड़ी जो कि लेदर क्रिकेट में भी बहुत ही तूफानी बल्लेबाजी करते हैं, और टेनिस क्रिकेट में भी गेंदबाजों के पर खच्चे उड़ाते हैं। मगर उस बल्लेबाज को इन्होंने लगातार 3 गेंदें डॉट की थी। नाम याद रखना, प्रिंस बोकाडे। 16 या 17 साल का ये खिलाड़ी है। इस साल ही
कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करते हुए। हालांकि लास्ट ईयर उसके पहले साल भी वो गेंदबाजी करते थे, मगर ना ही कोई उन्हें जानता था, ना ही उनका नाम किसे पता था। मगर इस खिलाड़ी ने अपने मेहनत के बलबूते पर यहाँ तक का सफ़र तय किया है। बहुत मेहनत करते हैं, पसीना बहाते हैं, हमेशा प्रैक्टिस में होते हैं, हमेशा टच में होते हैं, हमेशा सोचते रहते हैं कि मैं क्या करूं, गेंदबाजी में क्या परिवर्तन होना चाहिए, किस तरह से एक नई गेंद डेवलप करूं। ये देखिए इस मर्तबा गेंद को बाहर की तरफ निकाला था। जैसे ही बायां हाथ के बल्लेबाज उनके सामने आए, उनके पास ऑफ कटर भी है, उनके पास लेग कटर भी है, उनके पास लोअर वन भी है, उनके पास लोअर वन लेग स्पिन भी है। वेरी वेल डन, बहुत ही अच्छी गेंदबाजी। मगर मैं मृणाल वर्सलकर को इसका श्रेय देना चाहूंगा, क्योंकि मृणाल ने उनके अंदर कॉन्फिडेंस भरा हुआ है। मृणाल ने आत्मविश्वास भरकर कहा कि तुम कर सकते हो, तुम गेंदबाजी बेधड़क बेझिझक डाल दो। हमेशा उनको लेके गए, हमेशा उनको खेलने का मौका दिया। भले लगातार 2-3 छक्के भी आए, तभी भी उन्हें बैक किया। ये होता है दोस्तों एक कैप्टन का काम। अंतिम 2 गेंदें आना बाकी है। प्रिंस वोकाड़े राइट आर्म राउंड द विकेट। ये लीजिए, ये है उनका अस्त्र, स्लोअर वन खेलना, परखना बहुत मुश्किल। यही हुआ, फिर से एक बार एक आसान सा कैच निकाल के दिया बल्लेबाज ने। हालांकि सेट बल्लेबाज थे, फिर भी समझने में नाकाम रहे। वेरी गुड बॉलिंग। टेनिस क्रिकेट में आपने बहुत सारे गेंदबाज देखे होंगे, मगर मैंने बहुत सारे बड़े बड़े बल्लेबाजों की जुबान से सुना है कि स्लोअर वन पहचान नहीं पाते, और उस गेंदबाज का नाम है विजय पाउले। जी हाँ, पहली गेंद पर आया है सिक्सर, मगर तब तक मैच यहां से खत्म हो चुका है। अलीबाग टीम ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। परंतु आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक सुद्धा द्यायचं आहे।